पहिल्यांदा 17 मे वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणून सगळीकडे सेलिब्रेट केला जातो की जागतिक उच्च रक्तदाब दिन ज्याला म्हणतात। आणि उच्च रक्तदाब दिन सेलिब्रेट करण्यामागचं कारणही तसंच आहे, कारण जर 100 लोक जर आपण घेतली तर त्यातले कमीत कमी आजकालच्या ह्याच्यानुसार जवळजवळ 70 ते 80% लोक हे हायपरटेन्शनने ग्रस्त मिळतात। आणि म्हणून कदाचित WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे ते असे वेगवेगळे डेट सेलिब्रेट करतात। कारण परवाच वर्ल्ड लिव्हर डे हे सेलिब्रेट केला, कारण लिव्हर फंक्शन्स किंवा लिव्हर ही ऑर्गन किती महत्त्वाची आहे तिथे ह्याचा अवेअरनेस प्रोग्राम हा डेव्हलप केला जातो। आणि बीइंग अ डॉक्टर, बीइंग अ फंक्शनल मेडिसिनचं प्रॅक्टिसमध्ये तुम्ही जे सगळे पेशंट माझ्यासमोर येत आहे ते मॅक्सिमम सगळेजण हायपरटेन्शन, डायबिटीज या याच्यातले, कारण आपण जवळजवळ 90-95% लोक तुम्ही हायपरटेन्शनचे ग्रस्त आहात। आणि या आजाराबद्दलचं अवेअरनेस तुमच्यामध्ये डेव्हलप करणं एक डॉक्टर म्हणून माझी एक नैतिक जबाबदारी पण आहे। सगळ्यात पहिल्यांदा आजचं जे लेक्चर आहे ते फार वेगळं न घेता हायपरटेन्शनच्या बाबतीतलं मिथ्स जे आहेत, जे गैरसमज आहेत ते आपण करू। बीपी सगळ्यांना माहिती आहे, डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर बेल्ट बांधतात, बीपी बघतात। बीपी 2 प्रकारचं असतं, वरचं बीपी, खालचं बीपी। मग तुम्ही स्पेसिफिकली विचारता डॉक्टर कसं आहे बीपी, खालचा बीपी किती आहे, वरचा बीपी किती आहे, तर त्याच्याबद्दलच एक माहिती फक्त सांगते की नॉर्मल बीपी सगळ्यांना माहिती आहे 120-90। बीपी म्हणजे काय, रक्तवाहिन्यांच्या मधून जे रक्त, एक मिनिट पाणी दे तिथं, रक्तवाहिन्यांच्या मधून जे रक्त वाहत असतं त्याच्यामध्ये जेव्हा लॅटरल प्रेशर, ज्या रक्ताचं वाहत असताना त्या आर्टरीमध्ये जे शुद्ध रक्तवाहिन्या जे असतात त्याच्या आतमध्ये जेव्हा लॅटरल प्रेशर ज्याला म्हणतो ना की त्या रक्तवाहिनीच्या भिंतींवर त्याचा सतत जर कॉन्स्टंट जर दाब पडत गेला आणि तो दाब आपण मेजर करत असतो। नॉर्मली दाब असतोच, ते दाब असल्याशिवाय ते रक्त सगळ्या ठिकाणी पोहोचणार कसं, एक प्रकारचं पंप आहे ना, हृदय म्हणजे एक प्रकारचा पंप आहे आणि तो पंप काय करत असतो, हळूहळू हळूहळू ह्या सगळ्याला खेचत असतो रक्तात। तर नॉर्मल 120-80 असतं, जेव्हा हेच बीपी 20% जेव्हा वाढलं जातं तेव्हा मात्र आपण काळजी घेतो की अरे माझं बीपी वाढायला लागले। म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याला त्याचं नॉर्मल बीपी किती असतं हे माहीत असणं गरजेचं आहे। काहींना 110-70 असेल, काहींना 110-80 असेल, काहींना 120-80 असेल, काही मुळातच तुमचं 130-90 बरेच वर्षापासून तेच आहे। पण हेच जेव्हा 140-110चं रुग्णाचं जेव्हा 130 होणार आहे, ज्याचं नेहमी 70 असतं तिथं 90 जाणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बीपी वाढलेला आहे। तर हे मॉनिटर करणं गरजेचं असतं। त्यामुळे मधून अधून एकदा तरी यंग स्टार्समध्ये मी सांगते की बीपी बघणं ही गरजेची बाब आहे। ओके, मग आता सगळ्यात महत्त्वाचे 2 बीपीचे स्टेजेस असतात, एक प्रायमरी एक सेकंडरी। प्रायमरी बीपी 90-95% आपण सगळे लोक प्रायमरी बीपीच्या ह्याच्यामध्ये असतो, म्हणजे काही वयानुसार येणारी, लाईफस्टाईलमध्ये काही गोष्टी घडणारे किंवा अशामध्ये येणारा जे बीपी रुटीनमध्ये येणार। आणि जे 5-10% जे असतं ते मात्र तुमच्या कुठल्या तरी एज रिलेटेड, म्हणजे डिझीज रिलेटेड काहीतरी कारण घडतंय त्याच्यामुळे बीपी वाढतं। जसे काही गोळ्या असतात, मेडिकेशन्स असतात की ज्याच्यामुळे बीपी वाढू शकतं, काही किडनी डिझीज असतात, किडनी फंक्शन जर तुमचं डिरेंज झालं त्याच्यामुळे बीपी वाढतं, काही हॉर्मोनल चेंजेस होत आहेत, काही हॉर्मोन्सचे घटक तुमच्या शरीरामध्ये बिघड होतोय आणि म्हणून बीपी वाढतं, हे सेकंडरीमध्ये जातं। आता बीपी काय आहे, कसं आहे, तर ह्याच्यापेक्षा त्याचं मिथ्स, बीपी बद्दलचे गैरसमज आज मला सांगणं मला खूप महत्त्वाचं वाटतं। पहिला, एक मिनिट आपण नंतर बोलूया प्लीज। पहिला गैरसमज जो आहे, यू कंडक्ट दॅट प्लीज। पहिला गैरसमज जो आहे तो म्हणजे जर मला फ्रेश वाटतं, मला कुठलंही लक्षण नाहीये तर माझं बीपी नॉर्मल आहे। असं कधीही नसतं। बऱ्याचदा बीपीच्या मध्ये तुम्हाला लक्षणं जाणवतच नाही, ओके, पण बीपी वाढलेलं असतं, त्यामुळे मॉनिटर करणं हे आपलं काम आहे। दुसरा तुमच्यामधला एक गैरसमज हा राहतो की बीपी जर वाढतंय माझं किंवा प्रत्येक वेळी स्ट्रेस वाढला तरच माझं बीपी वाढणार आहे, मला आता स्ट्रेस काही नाहीये तर माझं बीपी नॉर्मल असणार आहे। नो डाऊट की स्ट्रेस हे कॉज आहे, परंतु बऱ्याचदा काही वेळा तुमची लाईफस्टाईल, तुमचं सॉल्ट इंटेक किंवा जो काय म्हणतो आपण त्याला चुकीची लाईफस्टाईल, वाढलेलं वजन, तुमच्यामध्ये असं घडणाऱ्या काही डिझीज असतील याच्यामुळे किंवा वयानुसार हे वाढत असतं। तिसरं गोष्ट, जरी आपण कबूल केलं की काही लोकांच्या मध्ये हा मिथ्स असा असतो की मी यंग आहे, मी तरुण आहे, मग माझा बीपी कसं वाढेल डॉक्टर, नो डाऊट
वय जसं वाढत जाईल तसं वयानुसार आपल्या सगळ्यांच्या मध्ये बीपी वाढणार आहे, बीपीची तक्रार सुरू होणार आहे. परंतु बाकीच्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या क्लिनिकमध्ये मी स्वतः वयाच्या 20, 22, 25, 27, 30 वर्षाची मुलं सुद्धा मी हायपरटेन्शनची स्वतः मी ट्रीट केलेले आहेत किंवा पेशंट बघितले आहेत. माझा सगळ्यात छोटा पेशंट 17 वर्षाचा मुलगा, जस्ट 12वी पास झालेला, इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं होतं आणि त्याचं बीपी खूप शूट झालं होतं. की जेव्हा मला त्या पेशंटला थोडे दिवस मॉनिटर केलं आणि लक्षात आलं की बीपी कंट्रोल येत नाही, मी बीपीची गोळी त्याला वयाच्या 17व्या वर्षी लिहून दिलेली आहे. त्यामुळे असं काहीही नाहीये. हा एक प्रकारचा गैरसमज आहे की मी तरुण आहे तर माझं बीपी हे वाढणार नाहीये. तिसरी गोष्ट, काही लोकांच्या मध्ये असं असतं की मला बीपीचा त्रास आहे, मग मी मीठ कमी करून टाकतो, मी मीठ बंद करून टाकतो, मला बीपी वाढणार नाही. नो डाऊट की बीपी म्हणजे सॉल्ट जर इंटेक जास्त असेल, खारवलेलं तुम्ही जास्त खाता तर तुमचं बीपी वाढतं असं जरी म्हणणं असेल तरी पण फक्त तेवढं एकच जर तुम्ही कारण हे केलं तर बीपी कंट्रोल येत नाही. त्यावेळी तुमची लाईफस्टाईल, तुमचं रोजचं चालणं, तुमचा विचार करण्या, स्ट्रेस फॅक्टर तुम्ही कसे मॅनेज करता, झोप कसे तुम्ही घेता, ह्या सगळ्या गोष्टी ह्या मॅटर करत असतात. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा तुमचा गैरसमज बद्दल चालला की आपल्याला असं वाटतं की सॉल्ट बंद केलं तर मला पूर्ण बरे होऊन जाणार आहे. काही लोकांच्या मध्ये असं असतं की बीपीची गोळी मी जर घेतली तर मला त्याची सवय लागेल. हा पण एक गैरसमज आहे. कारण एक वेळ बीपीची गोळी घेतल्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट नाहीये जेवढा बीपीची गोळी न घेतल्यामुळे साईड इफेक्ट आहे. लोकांचा तिसरा एक असा गैरसमज असा आहे की बीपीचा आजार ठीक आहे ना, बीपी बऱ्याच जणांचं वाढतं, त्याच्यात काय होतं. पण तुमच्या माहितीसाठी सांगते, ह्या आजाराला आम्ही सायलेंट किलर डिझीज म्हणतो. एक अवयव निकामी करत जाणारा हा आजार आहे. बऱ्याचदा बीपीच्या याच्यामध्ये तुम्हाला पटकन सिम्पटम्स दिसत नाहीत, पण काही वेळा पेशंट आमच्या समोर प्रेझेंट होतानाच असा होतो की आता माझं किडनी फंक्शन व्यवस्थित नाहीये, हार्ट अटॅक आलाय, ब्रेन स्ट्रोक आलेला आहे. तर अशा गोष्टी घडतात. ऑर्गन डॅमेज करायला बीपी हा एकमेव असा मेजर आजार आहे. कारण 2 आजारांना आम्ही सायलेंट किलर डिझीज म्हणतो. ते म्हणजे पहिला आहे तो बीपी आणि दुसरा आहे तो म्हणजे डायबिटीज. त्यामुळे या बाबतीमध्ये तुमचा अवेअरनेस महत्त्वाचा आहे. कृपा करून या म्हणजे दोन्ही आजारांना किरकोळ समजू नका. तिसरं मिक्स, मी जर रेग्युलर एक्सरसाइज केला तर मग मला काही गरज नाहीये, मग मला बीपीची गोळी घ्यायची काय गरज आहे, मी रोज चालतो डॉक्टर. आय ॲग्री की दिस इज वन ऑफ द ट्रीटमेंट. तुमचं एक्सरसाइज इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. पण काही वेळा जरी तुम्ही एक्सरसाइज केला तरी रक्तवाहिन्या इतक्या कडक झालेल्या असतात की त्याला लगेच काही रिस्पॉन्ड करत नाहीत. अशा वेळी डॉक्टरांच्या मदतीने बीपीची गोळी ही मॅनेज करणं ही गरजेचं असतं. चौथं मिक्स, तुम्हाला त्याच्या पुढची गोष्ट की काही हर्बल मेडिसिन्स, नॅचरल मेडिसिन्स मी घेतो आणि मग मला काही बीपीचं तक्रार होणार नाहीये. आय ॲग्री, काही प्रायमरी स्टेजमध्ये काही हर्बल मेडिसिन्स वगैरे मदत करतात, पण नॉट ऑलवेज. काही वेळा मात्र ते हर्बल मेडिसिन्स पण त्याला रिस्पॉन्ड करत नाही आणि तुमचं बीपी हे वाढूनच राहतं. त्यामुळे डॉक्टरांच्या मदतीने तुम्ही ते मॉनिटर करा, ते बीपी कंट्रोलमध्ये येतंय का नाही बघा. जर कंट्रोलमध्ये असेल यू कंटिन्यू दॅट मेडिसिन. पण जर कंट्रोलमध्ये राहत नसेल तर काही वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याने काही ॲडिशनल मेडिसिन्स घेणं किंवा ज्याला आपण अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणतो, बीपीच्या गोळ्या घेणं हे गरजेचं असतं. तिसरी गोष्ट असते की कधीही बीपीची गोळी खाल्ली तर त्याच्यात काय, मी बीपी कधी गोळी खाईन बाबा, हा आता दुपारी खाल्ली नंतर संध्याकाळी खाल्ली, 24 तासात एकदा बीपीची गोळी जाणं महत्वाचं आहे. हा पण एक गैरसमज आहे. बीपीची गोळी जेव्हा सुरू होते तेव्हा ती ठराविक त्या टाईमनुसारच ती खाणं ही गरजेचं असतं. त्याला बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करणं गरजेचं आहे. मी आज बीपीची गोळी खाल्ली, 8 वाजता खाल्ली किंवा 9 वाजता मी खातो, तर रोज सकाळी 9 वाजता ती बीपीची गोळी जाणं गरजेचं आहे. मला पाहिजे त्यावेळी, आठवेल त्यावेळी मी बीपीची गोळी खाईन असं शक्यतो ठेवू नका. तिसरं महत्त्वाचं एक गैरसमज लोकांच्या मध्ये राहतो की बीपीच्या म्हणजे बीपी हा आजार असा आहे ह्याच्यामध्ये लक्षणं काही दिसत नसतात आणि जोपर्यंत लक्षणं दिसत नाही तोपर्यंत डॉक्टरकडे जायची काय गरज आहे. पण बऱ्याच अंशी काही लोकांच्या मध्ये बीपी लक्षणं दाखवत नाही आणि जेव्हा तुमचे एंड ऑर्गन, ज्याला आपण किडनी म्हणतो, हार्ट म्हणतो, ते डॅमेज होतात
आणि ब्रेन ज्याला आपण एंड ऑर्गन्स म्हणत असतो ते डॅमेज होतात आणि मग तुम्ही तेव्हा त्याची लक्षणं दिसतात, मग तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि मग डॉक्टर त्यावेळी सांगतात की अरे तुमचं बीपी खूप वाढलेलं आहे, त्याच्यामुळे तुमच्या हृदयावर परिणाम झाला आहे, त्याच्यामुळे तुमचं मसल वीक झालेलं आहे, त्याच्यामुळे तुमचे किडनी काम करत नाहीये आणि मग तुम्हाला असं वाटतं की आता मला किडनीचा आजार सुरू झाला. किडनीचा आजार हा दिस इज सेकंडरी ज्याला आपण म्हणतो की पहिलं बीपी वाढून राहिलं असणार आहे आणि त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू हार्टचे मसल वीक होतात किंवा ब्लॉकेजेस होत असतात, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत असतं. खूप पेशंट्स मी बघितलेत की तुम्ही हिस्ट्री टेकिंगमध्येच आम्ही बघतो, अहो डॉक्टर काहीच नव्हतं, आत्ता बीपी बघा डिटेक्ट झालं, आत्ताच मला शुगर डिटेक्ट झाली आणि किंवा तुम्हाला हार्ट अटॅक येतो, तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि मग आम्ही सगळे चेक केल्यानंतर लक्षात येतं बीपी वाढला नाही, आत्ताच झालेलं आहे. हे कधीही आत्ता नसतं, लॉंग टाइम पासून ह्या गोष्टी घडत असतात आणि मग तुमच्या लक्षात येतं की ते जेव्हा तुम्हाला त्रास होतो, जेव्हा एखादी लक्षणं दिसतात तेव्हाच आपण डॉक्टरकडे जातो. त्यामुळे वर्ल्ड हायपरटेन्शन डेच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते, कंपल्सरी हे लेक्चर पर्सनल घेऊ नका, माझ्यापुरतं असं मर्यादित न ठेवता कंपल्सरी जेव्हा मी इथं काही सांगते तेव्हा ते तुमच्या फॅमिली मेंबरशी पण निगडीत राहत असतं, तेव्हा आपल्या मुलांना आपल्या मध्ये मध्ये एकदा बीपी कंपल्सरी बघत राहा. ओके, तर त्यामुळे हे मिथ्स आहेत, असे गैरसमज आपल्यामध्ये होतात की मी बीपीची गोळी सुरू केली तर लाईफ टाईम सुरू करायला लागेल, मग मला सवय लागेल. हा, आय एम व्हेरी सॉरी, सवय लागेल, ही सवय लागली तर चालेल, पण बीपी शुड बी अंडर कंट्रोल. तुम्ही लाईफस्टाईल मॅनेज करा, तुम्ही एक्सरसाइज करा, स्ट्रेस मॅनेजमेंट करा, डाएटरी फूड हॅबिट चेंज करा, रेग्युलर गोळी घ्या, डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहा, बाय हुक और क्रूक एन केन प्रकारे तुमचं शुगर अँड बीपी शुड बी अंडर कंट्रोल. त्याच्यासाठी जर काही कारणाने गोळी घ्यावी लागली तर घ्या, पण इट शुड बी अंडर कंट्रोल. लक्षात आलं? त्यामुळे बीपीच्या बाबतीतले गैरसमज जे असतात त्या घाबरून जाण्यासारखं नाहीये, ह्या आजाराला आपण फाईट करू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा हे एवढ्या लेक्चरचं कन्क्लुजन काय, समरी काय, तर बीपीची गोळी रेग्युलर घेणं गरजेचं आहे. ओके, मग सेकंडरी पार्ट राहतो तो म्हणजे आपला लाईफस्टाईलचा. लाईफस्टाईलमध्ये रेग्युलर एक्सरसाइज महत्वाचं आहे, कंपल्सरी. चालाल तर वाचाल हे माझं शब्द आहे, मी जिकडे तिकडे हे स्लोगन वापरते की चालाल तर वाचाल. जेवढे चालाल तुमच्यासाठी. तुम्ही इथे ईसीपीची ट्रीटमेंट मॅक्सिमम लोक तुम्ही माझ्याकडे घेताय, मशीनची ट्रीटमेंट. व्हॉट इज मशीन? 1 तास ईसीपी घेणं म्हणजे 3 तास व्यायाम केल्यासारखं आहे. ज्यांच्यामध्ये एक्सरसाइज करू शकत नाहीये त्यांना आम्ही ईसीपी रेकमेंड करत असतो. ज्यांच्यामध्ये एक्सरसाइज केल्यानंतर हृदयावर ताण वाढतो, छातीत दुखतं, दम लागतोय, हार्ट पंपिंग कमी आलेलं आहे, किडनी फेल्युअरचा पेशंट आहे, सर्जरी करू शकत नाही, हे सगळे केसेस आम्ही ईसीपीवर घेतो. तुम्ही करता ईसीपी, पण ईसीपी झाल्यानंतर जे रेग्युलर एक्सरसाइज चालू ठेवलं पाहिजे ते आपल्याकडून होत नाही आणि मग परत मग बीपी वाढतं आणि येतात. माय डिअर फ्रेंड्स, ईसीपीची जरी ट्रीटमेंट तुम्ही इनिशियली हायपरटेन्शनमध्ये ईसीपी जर घेतलं तर त्याच्यासारखं बेस्ट रेमेडी काही नाहीये, पण ते एक्सपेन्सिव्ह असतं. मग ते हे घालाय डॉक्टर मी इतके पैसे नाही खर्च करू शकत तर ऍटलिस्ट एक्सरसाइज चालू ठेवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे माय डिअर फ्रेंड्स, पहिलं आहे ते म्हणजे एक्सरसाइज. सेकंडरी असतं हायपरटेन्शनमध्ये तुमचं सॉल्ट, रिस्ट्रिक्टेड डाएट, खारवलेलं खाऊ नका. मी पुन्हा एकदा अंडरलाईन करून सांगते, सोडियम तुमच्या शरीराला गरजेचं आहे. एक्सेस खारवलेलं, वरून मीठ घेतलेलं, मला खारटच आवडतं, खारवलेले मासे, खारवलेल्या मिरच्या, खारवलेली भरपूर मीठ घातलेलं लोणची किंवा ज्याला आपण काय म्हणतो खारी बिस्किट वगैरे असं खाणाऱ्या लोकांच्या मध्ये हायपरटेन्शन. त्यामुळे खारवलेलं खायचं नाहीये. रेग्युलर जे आहारातलं मीठ आहे ते घ्या. वरून मीठ घेण्याची सवय हायपरटेन्शनच्या लोकांनी बंद करा. की बाबा एकदा घातलंय ना, कमी पडलं, लिंब पिळा, पण एक्सेस मीठ सारखं वरून घेऊ नका. तिसरा घटक आहे फ्राईड, तळलेलं पदार्थ अवॉइड करा. त्यातल्या त्यात घरी बनवलेलं तळलेलं चालेल, पण आपण इंडियन लोक आहोत. आता तर हळूहळू आपल्याकडे सणावाराची रेलचेल सुरू होते. इतके सणवार की आठवड्यात 2दा तरी आपण गोडाचं करतो, फ्राईड खातो वगैरे. तर त्यामुळे कृपा करून मग लगेच तुम्ही म्हणतात, तुम्हीच म्हणाला होतात ना मॅडम की घरचं खाऊ, म्हणजे घरचं खा, बाहेरचं खाऊ नका. आम्ही घरी रोज, पावसाळी वातावरण झालंय, रोज मी आता भजी करून खातो. तुम्ही सांगितलं भजी करून खा, मी तळलेलं अवॉइड करा म्हणून सांगते. पण त्यातल्या त्यात जर असेल तर घरी तुम्ही बनवू शकता. एकदा तेल स्मोक व्हॅल्यू पर्यंत गेलं, एकदा तेल कढलं तर त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट येतात. त्यामुळे परत रिपीटेड त्या तेलात तळलेलं काही खाऊ नका. किंवा घरी जरी
तुम्ही काही बनवलं तर ते तेल परत वापरू नका, स्वयंपाकघरात ते परत आलं नाही पाहिजे. तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. कसं करू स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे, माझे युट्यूबवर बरेचसे लेक्चर्स मी त्याच्यावरही बोललेले, पण एक छोट्या गोष्टीत मी समजावून सांगते की पहिलं ट्राय टू म्हणजे यू हॅव टू फाइंड आउट युअर प्रॉब्लेम. कशामुळे माझा स्ट्रेस वाढतोय हे पहिलं बघा. बाय हुक और क्रूक एन केन प्रकारे ट्राय टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करा. तिसरा, होत नाही सोडून द्या. निग्लिजन्स सारखं दुसरं कोणतंही औषध नाही. आणि हे जेव्हा तुम्ही लेट इट गो करायची सवय ठेवाल, सोडून द्यायची सवय ठेवाल, माइंड पीसफुल राहतं. मी सगळ्या पेशंटना सांगते की बाबा येताना पण काही आणलं नव्हतं, जाताना पण काही नेणार नाहीये. हे 7/12 प्रॉपर्टी पेपर्स, ऑर्नामेंट, ये वो, हमारा कुछ भी नहीं है, सब इधर ही रख के हमें जाना है. तो उसके लिए इतना सोचना का क्या, मत सोचो. स्ट्रेस मॅनेजमेंट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शुगरी इंटेक तुमचा कमी करा. साखर गूळ आहारातला पूर्ण बंद करून टाका. साखर आणि गूळ हे फॅट वाढवतं आणि मग तुमच्या रक्तवाहिन्यांवर त्याचा हा परिणाम होतच असतो. ओके, सो आज वर्ल्ड हायपरटेन्शनच्या निमित्ताने हायपरटेन्शनच्या बाबतीतलं मिक्स मी तुम्हाला पहिलं हे करून टाकले. ह्याच्यात काही शंका आहेत का कोणाला? मी आता थांबले ना माझं लेक्चर, तर त्यात काही शंका असेल की नाही